आपण आज रागी केक बनवणार आहोत. तर त्यासाठी लागते रागी किंवा आपण त्याला नाचणीचं पीठ म्हणू शकतो, कोको पावडर, मिल्क, बदाम, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, घी, हे सर्व गार्निशिंगसाठी चॉकलेट सिरप वगैरे, विनेगर, थोडंसं सॉल्ट, गूळ. अँड हे भांडे लागणार आहेत आणि आपण कुकरमध्ये बेक करतोय केक. सो स्टार्ट करूया केक बनवायला. ओके, त्यानंतर आपण कोको पावडर यूज करतो 1.5, लाईक जास्त चॉकलेट हवं असेल तर. अँड त्यात आपण थोडे बदाम टाकणार आहोत. सो त्यासाठी आपण गॅस कुकर त्यात एक जागा करून ठेवायला ठेवूयात. बदाम गुळाचा थोडा स्मेल येतो म्हणून मी आता शुगर यूज करते. ॲक्च्युली बेसिक रागी केक गुळाचा जास्त स्वीट टाकायचं होतं. जसं ओके, शुगर पण एक स्पून यूज करते. तर आपण फर्स्ट शुगरची मी पावडर घेऊन घेते. मी अगदी 1 and 1.5 टेबलस्पून शुगर यूज करते. जास्त गोड बनवत नाही मी. ॲक्च्युली तुम्ही जास्त साखर टाकू शकता. अँड आता याच्यात टाकणार आहोत बेकिंग पावडर, लाईक 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा, 1 पिंच आपण सॉल्ट टाकतो. कोणती पण आपण जर म्हणजे गोड गोष्ट बनवत असेल स्वीट, तर त्याच्यामध्ये एक चिमूटभर तरी मीठ नक्कीच टाकावं. टेस्ट अजून छान होते. तर आपण घेऊया थोडंसं मिल्क. आपण पातेल्याला किंवा आता छोटा केक बनवतो पातेल्यात बनवते नाही, त्याला केकचा भांडे असेल त्याला लाईक डस्टिंग करून घेण्याचं तूप लावायचं. तूप, तेल, वॉट एव्हर जे आवडेल ते. सो तूप लावतो. नंतर त्याला थोडंसं केक टाकून डस्टिंग करून घेणे. लाईक दिस. ओके, सो आपण याच्यात पण तूप टाकूयात आपल्या याच्यामध्ये. अंदाजे मी 4-5 स्पून टाकते आहे. लाईक 1/2 स्पून विनेगर. त्याच्याने केक फ्लफी होतो. काहींना विनेगरची ॲलर्जी पण होते. सो विनेगर लाईक नाही टाकलं तरी पण चालेल. पाणी जास्त शुगर टाकली ना केक फ्लफी होते. त्यामुळे जास्त शुगर टाकणे अवॉइड करायचं. ओके, आता लाईट बरोबर आहे. ओके, स्ट्रक्चर दिसते लाईक. ओके, सो आपलं बॅटर रेडी आहे. बघू शकता आपण अशी कन्सिस्टन्सी. लगेच केक बेक करायला टाकले. थोडा बेक झाला त्याच्यावरती चॉको चिप्स आणि बदाम टाकणार आहोत. लाईक आता थोडा वेळ आपण बेक करायला ठेवू. वेट अँड 15-20 मिनिट्स पर्यंत आपण बेक करूया. आता केक रेडी असेल. सो वेट फॉर 15 मिनिट्स. परत